सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवत विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 2 आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे। या मोहिमेत वैध अन्न परवान्याविना सुरू असलेली 2 दुकाने सील करण्यात आली असून परिसरातील इतर काही आस्थापनांचाही कसून तपासणी करण्यात आली आहे। अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील मेजे माजीसा राजस्थान स्वीट्स आणि पिंपळनेर तालुका साक्री येथील सटाणा रोडवरील रुद्र बेकरी या 2 आस्थापनांकडे वैध अन्न परवाना नसल्याचं उघडकीस आलंय। अन्न सुरक्षा व मानक कायद्याचे उल्लंघन करून विनापरवाना व्यवसाय सुरू ठेवल्याबद्दल या दोन्ही आस्थापनांच्या संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून ही दोन्ही दुकाने तात्काळ सील करण्यात आली आहेत। या कारवाई व्यतिरिक्त पथकाने पिंपळनेर तालुका साक्री येथील सटाणा रोडवरील हॉटेल साई बालाजी, हॉटेल पूर्णानंद आणि जनसेवा एजन्सी या आस्थापनांचाही अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली आहे। या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या। या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनांच्या मालकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाने दिली आहे। अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त गोवी माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे तसेच अरविंद राऊत यांनी या विशेष मोहिमेत सहभाग घेतला। अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विनापरवाना आस्थापनांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।